की काजवा महोत्सव विथ डीजे असं काहीतरी प्रकार होतात. म्हणजे तुम्ही जंगलात स्पीकर घेऊन जाणार, मग काय, मग चाललंय काय? रिस्पॉन्सिबल टुरिझमचा मुद्दा इथं येतो की काजवा महोत्सवाला सरकारनं काही निसर्गप्रेमींनी त्याच्या पाठीमागं लागून लागून सरकारनं त्याच्यावरती काही निर्बंध आणलेले आहेत. आता संदन व्हॅलीचं पण अनाऊन्स होईल. हजारोच्या संख्येनं पर्यटक दिसतील तुम्हाला तिथं. कशाला? काजवे बघायला. त्यांचे टॉर्च आले. आता काजवा चमकतो का? त्याला काय कामधंदे नाहीत का म्हणून तो चमकतो? काय पाठीमागे त्याला सिग्नल वगैरे आहे? तो मादीला आकर्षित करायसाठी चमकतोय ना. मग आपल्या प्रकाशाचं प्रदूषण जेव्हा आपण तिथं करतो, हा सायंटिफिक डेटा आहे, हे याचे रिसर्च पेपर प्रेझेंट आहेत. जेव्हा आपण तिथं लाईट पोल्युशन करतो, अगदी मिनिमल टॉर्चचं सुद्धा वगैरे, काजवे राहत नाहीत तिथं पुढच्या सीझनमध्ये. ह्या सीझनमध्ये ब्रीडिंग करतील, पुढच्या सीझनला काजव्यांची संख्या कमी झालेली दिसेल. काजवे हा सुद्धा अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहे. मग तुम्ही जिथं जिथं काजवा महोत्सव घेताय तिथं तुम्ही मुद्दामून जाऊन बघा. जेव्हापासनं हा महोत्सव चालू झालेला आहे किंवा हे जे काही प्रकार चालू झालेले आहेत तेव्हाची आणि आत्ताची काजव्यांची संख्या 100% रिडक्शन आहे त्याच्यामध्ये. कमी झाले असेल? कमी झालेले आहेतच. मग ह्याला गोल्डन वे काय? लिमिटेड टुरिस्ट बॅचमध्ये घेऊन जाणं. काजवे बघायचेत ना, काजवा महोत्सव आहे तर लोकांना काजवे दाखवा, त्याच्याबद्दल माहिती सांगा. अगदी माहिती नाही सांगितली तरी चालेल, दाखवा, फक्त बघा. हा बघा, आनंद घ्या, त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि परत या. मग तिथं त्याच्यासोबत कॅम्प फायर, त्याच्यासोबत गाणी, त्याच्यासोबत डीजे, मग LED लाईट्स. कशाला कोण सांगितलंय करायला? मग आपण ओरडत बसतो की सरकार काही करत नाही, मग निसर्ग संस्था काही करत नाही.